मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. आज आपण विवाह संबंधी विषय घेणार आहोत. विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. गेले 2 दिवस माझ्या कार्यालयात जे काही प्रश्न आले ते अधिकाधिक विवाहाचेच आले. विवाह का होत नाही, तर विवाह का होत नाही हा प्रश्न पाहत असताना आम्हाला परिपूर्ण माहिती घ्यावी लागते. एखाद्याचा घटस्फोट झालेला असला तर ज्योतिषशास्त्रात त्याची वेगळी सूत्र असतात पाहण्याची. आता घटस्फोट हा खाजगीरीती झाला आहे, समझोत्याने झालेला आहे, कालांतराने झालेला आहे, कोर्ट कचेरी मार्फत झालेला आहे, हे पण आपल्याला बघावं लागते. कारण याचे ग्रह वेगवेगळे आहेत. शुक्र गुरुचा योग जसा आपण पाहतो, शुक्र हा विवाहाचा कारक ग्रह आहे, परंतु पुष्कळशे पंडित ज्योतिषी गुरुला मानतात, पण गुरुने स्वतः विवाह केलेला नाही आणि तो विवाहाचा कारक ग्रह नाही. आपल्याला शुक्र हे बघावं लागतो. शुक्र ज्या वेळेला विवाहस्थानाकडे जसा जसा सरकतो तसा तसा विवाहाचे योग तुम्हाला येतात. आणि हे सरकण्याच्या मार्गामध्ये जर राहू आणि केतू आले तर कमीत कमी 16 महिने विवाह होत नाही. आणि यामध्ये मंगळ आला तर 2.5 महिने विवाह होत नाही. आणि याच ठिकाणी सूर्य जर आला तर 2 महिने विवाह होत नाही. असे हे ज्योतिषशास्त्राची सूत्र आहे. आणि याच्यावर शनीची दृष्टी आली तर शनी हा जर मकर राशीतून आलेला असेल तर तुम्हाला मनासारखी स्थळं येणार नाही, तुम्हाला भावणार नाही, पटणार नाही, आवडणार नाही अशी स्थळं येतील. मकर राशीच्या शनीची दृष्टी सुद्धा तुमच्या विवाहस्थानावर असली किंवा विवाहाच्या स्वामीवर असली किंवा तुमच्या राशीवर असली आणि त्या योगात शुक्र ब्रह्मंडर असलं तर मात्र जी स्थळं तुम्हाला आवडतात ती होकार देणार नाही आणि जी स्थळं तुम्हाला नको आहे ती तुमच्या मागे लागतील, तुम्हाला होकार देतील, तुमची सारखी विचारपूस करतील. असा योग आपल्याला आहे. आणि हा जर कुंभेचा शनी असला तर स्वकर्तृत्वान अशी पत्नी मिळण्याची संभावना जास्त असते आणि ती स्वाभिमानी असते, अभिमानी असते आणि ती प्रामाणिक असते, सत्य असते. म्हणून दृष्टी कुठल्या स्थानातून आहे हे आपल्याला बघावं लागते. आता मंगळाची कुंडली असली तर मंगळाची कुंडली खरोखर आहे का हे बघायला हवं. आता 12व्या स्थानात, 1ल्या स्थानात, 4थ स्थानात, 7म स्थानात आणि 8म स्थानात मंगळ असलं की सगळे लोक मंगळाची पत्रिका मानतात. परंतु काही मंगळ हा शुभसुद्धा असतो. मंगळ मुळात पापग्रह आहे, परंतु मंगळ हा आपल्याला शौर्य देतो, वीरता देतो. पोलीस खात्याचा, डॉक्टरी खात्याचा, मेडिकल खात्याचा, भूमिहीनाचा किंवा शेतकरी का वर्गाचा असा असतो. मंगळ जर हा कर्तरी योगामध्ये असला तर शेती जमीनही विकली जाते आणि तो भूमिहीन होतो. आणि तो ग्रहण योगात असला तर शेत जमीन ही कायद्याच्या कचाट्यात जाऊन तुम्ही फसवले जातात आणि शेत जमीन निघून जाते. असा हा मंगळ आहे. हाच मंगळ विवाहाला कधी कधी तारक ठरतो, कधी कधी मारक ठरतो. तर विवाह हा मंगळ हा कुठून आला आहे? मंगळ हा कुंडलीतून शुभयोगातून येऊन शुभयोगाकडे प्रयाण करत असेल
तर मंगळाची कुंडली ठरत नाही. या स्थानात मंगळ असला तरी आता मी समजा 4 धामून आलो तर तुम्ही जी जी स्थिती होईल माझ्या मनाप्रमाणे की चांगली स्थिती होईल, चांगलं मन होईल आणि मी स्मशानभूमीत आलो तर तुमची मनुष्य एक पण परिणाम वेगवेगळे. त्याप्रमाणे मंगळ हा कुठून आला हे बघावं लागते. मंगळ अष्टम स्थानातून आलेला असेल, मंगळ षष्टम स्थानातून आलेला असेल, मंगळ वयस्थानातून असेल, मंगळ पापकर्तरी योगातून आले असेल, मंगळ शत्रू स्थानातून आलेलं असेल, मंगळ शत्रू राशीतून आलेलं असेल तर हे मंगळ विवाहाला त्याज्य असतात. विवाह करू नये असं शास्त्र सांगते. परंतु काही बाबतीत मंगळ दोष घालवता सुद्धा येतो. पण मंगळ दोष घालवत असताना पुष्कळशे लोक मंगळाची पूजा करतात, मंगळ ग्रहावर जातात. काही मंगळ ग्रहावर जातात असताना काही मात्र पुजारीगण मंगळाचा उपवास करायला लागतात. आता ज्या वेळेला तुम्ही मंगळाचा उपवास करतात त्यावेळेला मंगळाला शक्ती दिल्यासारखं होतं आणि हा मंगळ तीव्र होतो आणि मंगळ तीव्र झाला की मग तो अशुभत्व अधिक प्रकट करतो. म्हणून मंगळाचे उपवास किंवा मंगळाचं व्रत किंवा मंगळाची कुठलीही उपासना करू नये. मंगळ शांत करायचं असेल तर मंगळ हा चक्रकारण भरवण्यामध्ये 2.5 महिने फिरत असतो. तासभराची 2 तासाची 3 तासाची पूजा करून मंगळ शांत होत असेल तर ही एक गोष्ट हास्यास्पद आहे. मंगळाचे पूजन हे 2.5 महिने वक्रगतीने चालत असताना हे एकूण ढोबळमानाने आहे. पण तुमच्यामध्ये चतुर्थ स्थानाचा मंगळ, कुटुंब स्थानाचा मंगळ असला तर या ठिकाणी आपल्याला मातृची पत्रिका पाहावी लागते आणि तो दशम स्थानाचा पितृस्थानाचा मंगळ असला तर पितृची पत्रिका आपल्याला पाहावी लागते. आणि तो जर कुंडलीमध्ये अष्टम स्थानाचा मंगळ असला तर आपल्यामध्ये जे काही नुकतेच निधन झालेले आहे त्या व्यक्तीची पत्रिका आपल्याला पाहावी लागते आणि त्या आपल्याला ती मोजदाद करून तितके दिवस मंगळाचं व्रत, मंगळाची उपासना हे करावे लागते. मंगळाची उपासना, काही उपासना आपल्याला घरच्या घरी सुद्धा करता येतात, सहज सोप्या भाषेत आपल्याला करता येतात, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु शास्त्रशुद्ध झालेला पाहिजे. मंगळवार केव्हा येतो तर मंगळवार येत असला तर तो मंगळवारी मंगळ हा ग्रह त्यावेळेला कुठली राशी आहे हे बघायला पाहिजे. वृश्चिक राशीचा मंगळ असेल, मेष राशीचा मंगळ असेल तर आपल्याला उपासना करायला हरकत नाही. आणि तो मकर राशीचा मंगळ असेल किंवा कुंभ राशीचा मंगळ असेल त्या दिवशी मंगळवार असून देखील तर त्या दिवशीची उपासना आपल्याला ही चालणार नाही. मंगळ हा पाहायला गेले तर धनुराशी आणि मीन राशीमध्ये मंगळ हा स्वस्थ अवस्थेत असो, मेष राशी वृश्चिक राशीमध्ये तो स्वगौरी आनंदी असतो. त्याचप्रमाणे वृषभ तुला राशीचा मंगळ हा जो असतो हा काही अशुभ दृष्टीत असला तर त्यात जे असतो आणि शुभ दृष्टीत असल्या तर ह्या मंगळाचा आपल्याला लाभ करून घेऊन फायदा मिळवता येतो आणि आपल्याला त्यातून यश मिळते, निश्चितच यश मिळते आणि विवाह होतो. विवाह काळ कधी होईल, काय होईल हे सुद्धा आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून शोधून घेता येते. यासाठी मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. असो, आजचा कार्यक्रम इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला विराम देऊया.